नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 3 मार्च 2026. आज आपण बघणार आहोत आजच्या करंट अफेअर. तर शेवटपर्यंत नक्कीच राहा. हे व्हिडिओ तुम्हाला सर्व परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार. तर चला सुरू करूया. व्रज क्रॉप्सचा 76वा स्थापन दिवस किती असणार? 2 मार्च 1950, राईट. आणि मुख्यालय जालंधर, पंजाब येथे. आणि डिफेंडर्स ऑफ पंजाब अशी ओळख आहे त्याची, व्रज क्रॉप्सची. हे स्वातंत्र्यानंतर स्थापन झालेले पहिले भारतीय लष्करी क्रॉप्स आहे. हा प्रश्न येऊ शकतो, याला टिक मार्क करून घ्या. स्वातंत्र्यानंतर स्थापन झालेले पहिला भारतीय लष्करी क्रॉप्स कोणता? व्रज क्रॉप्स. 1965 व 1971च्या भारत पाकिस्तान युद्धादरम्यान व मे 2025 मधील ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन राहत दरम्यान महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कोणी? व्रज क्रॉप्स. या डिफेंडर्स ऑफ पंजाब अशी ओळख आहे त्याची. आता आपण महत्त्वाचे वन लाइनर बघू. जागतिक वन्यजीव दिन 3 मार्च रोजी साजरा केला जातो. घोषणा केव्हा झाली जागतिक वन्यजीव दिनची? तर 2013 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेद्वारे केली गेली. 2025-26 या आर्थिक वर्षात नागालँडने 37% GST वाढ नोंदवली आहे. किती प्रतिशत? 37%, जी राष्ट्रीय सरासरी 6.8% पेक्षा जास्त आहे. GST वाढीमध्ये महाराष्ट्राच्या 4थ्या क्रमांकावर 10 ते 15% आणि एकूण महसूल संकलनात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. भारत पाकिस्तान सीमेवरील पूछ येथे, कुठे? पूछ येथे शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. कुठे? भारत पाकिस्तान सीमेवर पूछ येथे. बारामतीमधील शासकीय रुग्णालय व आयुर्वेदिक महाविद्यालयाला स्वर्गवास अजित दादा पवार यांचे नाव देण्यात आले. कुठे? बारामतीमधील शासकीय रुग्णालय व आयुर्वेदिक महाविद्यालयाला. आणि 18 ते 40 वर्ष वयोगटातील तरुणांना रोजगारक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे सक्षम कौशल्य सर्वेक्षण हा देशातील पहिलाच उपक्रम मुंबई उपनगर येथे सुरू करण्यात आला. कुठे? मुंबईनगर. सक्षम कौशल्य सर्वेक्षण 18 ते 40 वर्षाच्या तरुणांसाठी, राईट. दिल्ली सरकारद्वारे 3 वर्षापासून रहिवासी असणाऱ्या व प्रत्येक कुटुंबातील 2 मुलीकरिता 56,000 रुपये मदतीसह लखपती बिटिया योजना सुरू करण्यात आलेली आहे. आता तुम्हाला माहिती आहे लाडकी बहीण योजना, तशीच हे आहे. 2 मुलीकरिता 56,000 रुपये मदतीची लखपती बिटिया योजना सुरू करण्यात आली. म्हणजे की तुमच्या कुटुंबात 2 मुली झाले की तुम्हाला 56,000 रुपये मिळतील. याचं नाव आहे लखपती बिटिया योजना. आता आपण बघणार आहोत महत्त्वाचे वन लाइनर, म्हणजे की सराव प्रश्न. व्रज क्रॉप्सचा 76वा स्थापन दिवस कधी साजरा करण्यात आला? तर आपलं उत्तर आहे 2 मार्च 2026. जागतिक वन्यजीव दिन म्हणजे की वर्ल्ड लाईफ डे दरवर्षी कोणत्या तारखेला करतात? 3 मार्चलाच करतात. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये कोणत्या राज्याने सर्वाधिक म्हणजे की 37% GST वाढ नोंदवली आहे? नागालँडने. भारत पाकिस्तान सीमेवर पूछ येथे कोणत्या महान व्यक्तीचे अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे? तर आपलं उत्तर शिवाजी महाराज. 18 ते 40 वयोगटातील तरुणांना रोजगारक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणता उपक्रम सुरू केला आहे? तर आपलं उत्तर आहे सक्षम कौशल्य सर्वेक्षण. कोणता? सक्षम कौशल्य सर्वेक्षण. तर नवीन असाल तर शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. मिळूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.